तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज संध्याकाळचे 7 वाजले आणि मी तुमच्यासाठी एक अशा व्यवसायाची माहिती घेण्यासाठी दिल्ली आलो आहे. आणि दिल्लीमध्ये आलो मी भारत आयन एक्सचेंज या कंपनीमध्ये. तर ह्या कंपनीमध्ये तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी अशा पूर्ण प्लांट सेटअप करून देतात, ज्याच्यामध्ये तुम्ही असा प्रोडक्ट बनवता ज्याची डिमांड रोज आहे, प्रत्येक सेकंडला ती वाढतच चालली आहे. कधी या व्यवसायाला कोणी एक चांगल्या पद्धतीने करणार आहे ना, तर हा व्यवसाय कधी न बंद होणार आहे. आणि कारण की या व्यवसायामध्ये जो तुम्ही प्रोडक्ट बनवता त्याची डिमांड दररोज आहे, रोज असणार आहे. आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारे काम करता तर त्याला या व्यवसायाला तुम्ही जनरेशनल पण बनवू शकता. असं नाही की यार आज सुरू केलं आणि 2-3 वर्षांनी बंद केलं, असं नसणार आहे ह्या व्यवसायाबद्दल. तर हा व्यवसाय कोणता आहे याची माहिती घेण्यासाठी मी आलो आहे भारत आयन एक्सचेंज कंपनीमधून पांडे सरांशी भेटायला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर सरांना तर मराठी येत नाही, पण त्यांच्याद्वारे जे सरांनी जे मला सांगितलं आहे त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन मी देणार आहे. हा असा व्यवसाय आहे ज्यांना मोठं काम करायचं आहे बिझनेसमध्ये, आणि असं नाही की आज सुरू केलं आणि 1-2 वर्षात गायब व्हायचं आहे, राईट. हा असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ टाईम काम करावं लागेल आणि तुम्ही चांगला ब्रँड बनवलं, चांगलं मार्केटिंग केलं तर हा व्यवसाय लाईफ टाईम पण चालू शकतो. आणि याच्यात जर बिझनेस पोटेन्शियल आहे, नफ्याचं जे पोटेन्शियल आहे ना, प्रॉफिट पोटेन्शियल, ते महिन्याचं 10 लाख रुपयापेक्षा जास्त होऊ शकतं, कधी नीट कोणी मेहनत आणि मार्केटिंग करणार आहे. तर हे कसं होणार आहे, काय होणार आहे, सगळी माहिती घेणार आहे. तर मित्रांनो, हा व्यवसाय बसणार आहे मिनरल वॉटर बॉटल मेकिंग बिझनेस. आजकाल सगळ्यांना एक चांगलं पाणी प्यायचं आहे, साफ पाणी प्यायचं आहे, मिनरल वॉटर प्यायचं आहे. आणि आज असं नाही की यार मिनरल वॉटर खूप महाग आहे, 20 रुपये बॉटल पडते, 30 रुपये, कुठे कुठे 10 रुपये, 15 रुपये, पण मध्ये तुम्हाला एक चांगलं पाणी प्यायला भेटून जातं. म्हणून याचं जे मार्केट आहे ना ते खूप मोठं असणार आहे. आणि तोच व्यवसाय तुम्हाला कसा करायचा आहे, मिनरल वॉटर बॉटल प्लांट कोणाला लावायचं असेल एकदम मोठ्या स्तरावर, मोठ्या लेवलचं, ज्याच्यात तुम्ही चांगलं प्रोडक्शन पण काढू शकता आणि मार्केटची जी डिमांड आहे ती तुम्ही फुलफिल करू शकता. ते कसं करू शकता तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणते कोणते प्रकारचे लायसन्सेस लागतील, प्लांट कसा सुरू होईल, राईट, जागा किती लागेल, इन्व्हेस्टमेंट किती लागेल, आणि वॉटर बॉटल बनवायचा जो खर्च आहे तो किती येतो, याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, जेणेकरून काही तुमच्याकडून इन्फॉर्मेशन मिस नाही होणार. आणि तुम्हाला माझ्या मेहनतीसाठी लाईक करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बिझनेसबद्दल मी आणत असतो आणि सगळी इन्फॉर्मेशन देत असतो. तर मित्रांनो, मिनरल वॉटर बॉटल बनवायच्या व्यवसायामध्ये जर सगळ्यात मेन गोष्ट असते ती असते तुम्हाला आधी बॉटल बनवायची प्रोसेस. बॉटल बनवण्यासाठी तुम्हाला पेट ब्लोईंग मशीन लागणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ही एक पेट ब्लोईंग मशीन आहे, ज्याच्यामध्ये हे जे प्रीफॉर्म्स आहेत हे बघू शकता, याला प्रीफॉर्म म्हणता मार्केटमध्ये. हे जे प्रीफॉर्म्स आहे, समजा तुम्हाला ज्या पण साईजची शेपची बॉटल बनवायची आहे त्या टाईपचं प्रीफॉर्म तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातं. 250 ml, 500 ml, 1 लिटर, 2 लिटर, अशा सगळ्या टाईपचे प्रीफॉर्म मार्केटमध्ये भेटतात. आणि या प्रीफॉर्मने आधी तुम्हाला बॉटल्स बनवायचे. तर हे बघू शकता, इथे बघू शकता, हे इथे वेगवेगळ्या साईजचे प्रीफॉर्म्स तुम्हाला दिसत आहे. हे प्रीफॉर्म टाकायचे तुम्हाला हॉपरमध्ये. हे जे प्रीफॉर्म्स हे 1 by 1 वरती जातात आणि एका लाईनीत तुम्ही बघू शकता हे मशीनमध्ये चालले आणि त्याच्यानंतर हे हिटिंग चेंबरमध्ये जातात. इथे तुम्ही बघू शकता जे येल्लो कलरचं दिसतंय ते हिटिंग चेंबर आहे. हिटिंग चेंबरमध्ये जाऊन ते हळूहळू पुढे येतात. गरम प्रीफॉर्म आल्यानंतर हे मोल्डमध्ये जाता, मोल्ड प्रेस होते आणि मधून एक मोठा ब्लो येतो. ब्लोने काय होतं, ज्या पण शेपची तुमचा मोल्ड असेल त्या शेपची तुमचं बॉटल तयार होऊन जाईल आणि इथे तुमचे बॉटल्स रेडी होऊन जातात. बॉटल्स रेडी झाल्यावर 1 by 1 हे तुम्ही स्टॉक करू शकता, कारण की पुढच्या प्रोसेससाठी. इथे बघू शकता किती सुंदर बॉटल रेडी झाली. हे बघा आपलं प्रीफॉर्म कसं दिसत होतं आणि आता आपले बॉटल्स कसे रेडी झाले. याच्यात तुम्ही 500 ml, 1 लिटर, 2 लिटरचे बॉटल याच मशीनने बनवू शकता. फक्त तुम्हाला याच्यात जी डाळ आहे ना ती चेंज करावी लागते. आता दुसरी प्रक्रिया आपली आहे, जे पाणी असतं ना ते पाणी आपल्याला शुद्ध करायचं आहे. पाणी तुम्ही एक ग्राउंड वॉटर पण घेऊ शकता, बोरिंग वगैरे करून तुम्ही एक पाण्याचा सप्लाय तुम्हाला लागेल जो तुम्ही बोरिंग करून घेऊ शकता आणि ग्राउंड वॉटरने तुम्हाला ते ग्राउंड वॉटर काढायचं. ही तुम्ही इथे बघू शकता जी मोटर आहे, ही मोटर जे आपलं पाणी इथे खेचणार आहे आणि आपलं पहिलं प्रोसेस आहे, पाणी सँड फिल्टर थ्रू पास होतं आणि त्याच्यातून आपलं पाणी फिल्टर होतं. आणि हे दुसरं तुम्ही इथे युनिट बघू शकता, हे मिनरल्सचं युनिट आहे, कारण की याच्या आधी आपण जी पण प्रोसेस केली त्याच्यातून पाण्यातले हार्मफुल जे केमिकल्स आहेत सगळे निघून जातात. मग त्याच्यानंतर मिनरल्स पण त्याच्यासोबत निघून जातं. मग आता आपल्याला इथे मिनरल्स ऍड करावं लागतं, कारण की गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी सांगितलंय की याच्यात पाण्यामध्ये तुम्हाला मिनरल्स ऍड करायचे, कारण की जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करता तर मिनरल्स ऑलरेडी निघून जातात, तर मिनरल्स तुम्हाला एक्सटर्नली ऍड करावे लागतात. तर हे बघू शकता इथे हे मिनरल्सचे जार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाण्यात मिनरल्स ऍड करू शकता. आणि त्याच्यानंतर जे पाणी आहे ते आपलं जातं मेम्ब्रेन्समध्ये. ते सगळं झाल्यावर तुम्हाला UV थ्रू पास करायचं आहे, जेणेकरून काही बॅक्टेरिया उरलेले असतील ते निघून जातील. आणि त्याच्यानंतर आपलं पाणी जातं स्टोरेज टँकमध्ये ओझोनेशन थ्रू. आता हे जे ओझोनेशन
ओझोनेशन प्रोसेस असते याच्याने काय होतं की तुमची जी शेल्फ लाईफ आहे पाण्याची ती वाढून जाते. 6 महिने 1 वर्ष तुम्ही ते पाणी स्टोअर करू शकता. तर जे बॉटल्स आपण आधी बनवले होते हे जे बॉटल्स आहे हे 1 बाय 1 या फिलर मशीनमध्ये टाकले जातात आणि ऑटोमॅटिकली आपले जे बॉटल्स आहेत ते फिलर मशीनमध्ये चालले जातात, लोड होऊन जातात. जसं तुम्ही इथे बघू शकता हा जो माणूस आहे जे आपण बॉटल्स काढले होते ते कसं इथे लावतोय आणि आपले 1 बाय 1 मशीनमध्ये जे बॉटल्स आहे ते लोड होत आहे. ही जी पहिली प्रोसेस आहे बॉटल ऑटोमॅटिकली उचलली जाते, मशीन ऑटोमॅटिकली बॉटल उचलते आणि त्याच्यामध्ये एक जेट स्प्रे टाकतं. जेट स्प्रेने काय होईल तुमचं पूर्ण जे बॉटल आहे ती पूर्ण धुतली जाते, पूर्ण साफ होऊन जाते आणि त्याच्यानंतर असे 1 बाय 1 बॉटल्स या जेट स्प्रे थ्रू पास होतात आणि बॉटल्स प्रॉपरली धुवून या पुढच्या प्रोसेसला येते. पुढच्या प्रोसेसमध्ये काय ही जी प्रोसेस आहे हे असतात नोझल्स. आता याच्यात तुम्ही बघू शकता 24 नोझल्स आहेत जे की पाणी फिल करायचं काम करतात. तर जे पण आपले धुतलेले बॉटल्स ते 1 बाय 1 नोझलमध्ये ऑटोमॅटिकली जाता आणि आपलं पाणी फिल करता. पाणी तेवढंच फिल करणारे जेवढे याच्यामध्ये लागणार आहे ते तुम्ही सेटिंग वगैरे नंतर करू शकता. तर असे आपले बॉटल्स रोटेट होत आहे. इथे बघू शकता तुम्ही की कसे आपले पाणी एकदम हाय क्वालिटीचं पाणी, फिल्टर्ड पाणी, मिनरल रिच पाणी याच्यातून फिल होत आहे आणि याचा सोर्स कुठं आहे तोच आपला स्टोरेज टँक, याच्यातून सगळं पाणी येतं आहे. आता नेक्स्ट प्रोसेस असते याला कॅपिंग करायची. हे जे मशीन आहे याला कॅप एलिव्हेटर म्हणता. याच्यामध्ये जे कॅप्स आहे ते आधी लोड केले जातात आणि 1 बाय 1 कॅप इथे तुम्ही बघू शकता की लोड होत आहे आणि हे कॅप आपले येतं ह्या फिलिंग मशीनमध्ये आणि 1 बाय 1 जे बॉटल्स आपले भरले गेले त्यांना 1 बाय 1 हे मशीन ऑटोमॅटिकली कॅप लावायचं काम करतं आहे. कॅप फिट करायचं पण काम हीच मशीन करते. पूर्ण ऑटोमॅटिकली हे सगळे प्रोसेस 1 बाय 1 होत आहे. एकाचं काम संपतंय, दुसरं चालू आहे, तिसरं चालू आहे, असं कंटिन्यू हे प्रोडक्शन तुमचं होत आहे. आता जसे कॅप फिट गेल्यानंतर ही पूर्ण लाईन 1 बाय 1 बॉटल्स आपले पुढे पुढे चालले हे कन्व्हेअर बेल्टने. जसे आपले बॉटल पास होत आहे हे बॉटल पास होत आहे आपल्या इन्स्पेक्शन लाईटने. हे जे इन्स्पेक्शन लाईट आहे याच्यामध्ये तो माणूस काय करतोय ते बघतोय की याच्यामधले काही डस्ट पार्टिकल असतील, काही पार्टिकल चुकीने येऊन जातात तर ते याच्याने दिसून येतात आणि तुम्ही बॉटल साईडला काढू शकता. तर 1 बाय 1 आपलं कन्व्हेअर बेल्टने हे बॉटल्स पुढे चालले. हे जे युनिट आहे हे स्टिकरिंग युनिट आहे. आता मेन गोष्ट आहे ते लेबल्सची. लेबलचा पूर्ण रोल असतो. तुम्ही तुमच्या ब्रँडचं समजा तुम्हाला रोल लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. दुसऱ्याचं ब्रँडचं असेल ते पण करू शकता, स्वतःचं ब्रँडचं ते पण करू शकता. तर इथे तो रोल लागतो स्टिकरचा आणि मशीन थ्रू आपले जे बॉटल्स आहे ते पास होतात आणि स्टिकर पण पास होते आणि ते ऑटोमॅटिकली बॉटल्सला स्टिकर लागून जात आहे. किती सुंदर प्रकारे एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये 1 बाय 1 आपले बॉटल्स येतात कन्व्हेअर बेल्ट थ्रू स्टिकरिंग मशीनमधून पास होत आहे आणि आपले स्टिकर लावून आपले बॉटल पुढे पुढे रेडी आहे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी. इथे एक छोटंसं युनिट आहे जे तुम्ही बघू शकता, याला म्हणता बॅच कोडर. आता याचं काम काय आहे की बॉटलवर प्रिंट करणं, जे आपलं मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी, MRP हे सगळं प्रिंट करून देतं आपलं बॉटलवर. आणि इथे बघू शकता की आपलं जे ब्लॅक कलरचं प्रिंट आहे ना हे इथे झालेलं आहे आणि हे पुढच्या प्रोसेसला जातं स्टिकरिंगसाठी. आता मित्रांनो मार्केटमध्ये बॉटल जे आहे ना ते सिंगल पीस तर विकले नाही जाणार. तुम्हाला एक पेटीच्या हिशोबाने बनवून तुम्हाला मार्केटमध्ये सेल करावं लागतं. तर इथे जे आहे ना हे 1 लिटरच्या बॉटलचं पॅकिंग होतं आहे जे की 12 पीस बॉटलचं पॅकिंग होतं आहे. एक पेटीमध्ये 12 बॉटल असतात 1 लिटरच्या बॉटलवाले. 500 ml चे बॉटल्सचे 24 बॉटल्सची पेटी बनते आणि 250 ml चे बॉटल्सची 48 बॉटल्सची पेटी बनते. तर अशा टाईपच्या पेट्या मार्केटमध्ये विकल्या जातात. सिंगल पीस तर विकले नाही जाणार. तर इथे हे श्रिंक रॅपिंग मशीन आहे ज्याच्यामध्ये बॉटल्स प्रॉपर स्टॅक केले जातात. ह्या श्रिंक रॅपिंग मशीनमधून पास केल्यानंतर आपलं जे पॅक आहे ते रेडी आहे मार्केटमध्ये सेल करण्यासाठी. आता सगळ्यात मेन प्रश्न हा आहे की आपल्याला बनवायचा खर्च किती लागणार आहे. तर 1 लिटर पाण्याच्या बॉटलचा बनवायचा खर्च ह्याच्यामध्ये सगळा खर्च इन्क्लूड आहे. बॉटलचा, पाण्याचा, प्रीफॉर्मचा, इलेक्ट्रिसिटीचा, लेबरचा, मशिनरीच्या प्रोसेसचा सगळा खर्च याच्यात इन्क्लूड करून तुम्हाला 4 रुपयाच्या आसपास ही बॉटल पडणार आहे 1 लिटरची. आणि तीच तुम्ही पेटी घेणार तर पेटीचा जो रेट असणार आहे सगळं मिळून 48 ते 50 रुपयाच्या आसपास तुम्हाला ही एक पेटी पडणार आहे, कारण की 12 बॉटल्स तुम्ही पॅक करून विकणार आहे. आणि तीच पेटी मार्केटमध्ये 70 रुपये ते 75 रुपयाच्या आसपास ही पेटी जाणार आहे. तर मित्रांनो एका पेटीवर तुम्हाला 20 रुपयाच्या आसपास वाचू शकता. हा जो प्लांट सरांनी जो दाखवला आहे ना आज मला तो 120 BPM आहे. म्हणजे 120 बॉटल्स पर मिनिट तुम्ही बनवू शकता. म्हणजे दिवसाला 4000 ते 5000 पेटी तुम्ही बनवू शकता. एका लिटरचे जे मी सांगितलं ना 12 बॉटल्स तसे जी एक पेटी असते तसं तुम्ही 4000 ते 5000 पेटी बनवू शकता. आणि महिन्याचे 1 लाख ते 1,20,000 1,50,000 पर्यंतचे पेट्या तुम्ही बनवू शकता महिन्याला. तर समजा कोणी चांगल्या प्रकारे मार्केटिंग करताय तर त्याचा चांगला सप्लाय चालू होऊन गेला राईट. आणि तो जेवढं मशीनचं प्रोडक्शन आहे तेवढं बनवतो पण आणि विकतो पण. तर 20 रुपयाच्या हिशोबाने समजा तो महिन्याला 1 लाख पेटींचा पण त्याचा सप्लाय सुरू होतोय. तर तुम्हीच कॅल्क्युलेट करून घ्या तर किती होणार आहे. अराउंड 20 लाख रुपयाचा प्रॉफिट अशा प्रकारे जनरेट होऊ शकतो. पण डिपेंड
डिपेंड करतं तुम्ही तुमचा ब्रँड कसा नेताय मार्केटमध्ये आणि तुम्ही कशी मेहनत करताय. ह्याच्यात काय असं झटकेचं काम नाही आहे की असं काही काम नाही आहे की खूप लवकर होईल. तुम्हाला टाइम द्यावा लागेल, व्यवसायाला मार्केटिंग करावी लागेल, चांगली मेहनत घ्यावी लागेल. त्या प्लांटला पूर्ण सेटअप करायचं असेल कोणाला तर जागा अराउंड 5,000 ते 8,000 स्क्वेअर फीटच्या आसपास लागणार मिनिमम. त्याच्याहून जास्त पण लागू शकते, डिपेंड करतं तुम्ही कसा प्लांट सेटअप करता. पण जो तुम्हाला मी प्लांट दाखवला आज 120 बॉटल्स पर मिनिटचा, तर त्याच्या मिनिमम 5,000 जागा लागणार आहे. आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे तुम्हाला 150 किलो वॉटचं कनेक्शन लागणार आहे आणि तुम्हाला सेपरेट ट्रान्सफॉर्मर लागेल जे 220 किलो वॉटच्या आसपास असणार आहे. आता सगळ्यात मेन गोष्ट, लोकांना असं वाटतं की यार याच्यात मला वेगवेगळ्या टाईपचे लायसन्स लागतील, राईट. तर लायसन्स तुम्हाला एक तर FSSAI लागणार आहे, GST लागणार आहे, MSME लायसन्स लागतील आणि ट्रेडमार्क लायसन्स लागेल. कारण की तुम्हाला जेव्हा तुमचं ब्रँड रजिस्टर करणार तर हे सगळे लायसन्स तुम्हाला लागतील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी. आणि लायसन्स कसं काढायचं, काय काढायचं, सगळं सर मदत करता. तुम्हाला समजा कुठं अडचण येत असेल तर सर उभे आहे तुम्हाला लायसन्स काढण्यासाठी. आणि मित्रांनो, खूप लोकांना वाटतं की यार मी या मार्केटमध्ये येतो तर जे मोठे मोठे ब्रँड्स असताना, शार्क टँकमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की त्याने काय केलं होतं, मोठ्या ब्रँडची कॉपी केली होती. याच मिनरल वॉटर बॉटल प्लांटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याने मोठ्या ब्रँडची कॉपी केली. जसं की तसाच कलर ठेवला, नुसतं नावामध्ये वर खाली करून टाकता आणि तसंच विकता. मोठ्या लोकांना वाटायला पाहिजे की यार मी मोठाच ब्रँड घेतोय, पण हे करणं खूप चुकीचं आहे. तुम्ही स्वतःचं ब्रँड बनवा, चांगलं क्वालिटीचं पाणी द्या आणि हे सगळं तुम्ही देणार तर तुमचं ब्रँड एस्टॅब्लिश होण्यात जास्त वेळ नाही लागणार. आणि तुम्ही हे सगळे कॉपी वगैरे करण्यामध्ये राहणार तर हा व्यवसाय लॉंग टर्म नाही चालू शकत. तुम्ही शॉर्ट टर्म काम करणार. पण ज्या दिवशी मोठ्या ब्रँडला कळालं की तुम्ही त्यांचं कॉपी करताय, कलर वगैरे कॉपी करताय, ब्रँड नेमचं कॉपी करताय, तर ते तुमच्यावर केस पण करू शकता आणि प्लांट बंद पण करू शकता. तर ही काळजी याच्यात घेणं खूप गरजेचं आहे. आणि अजून एक मोठा प्रश्न लोकांना पडतो की यार याच्यात मार्केटिंग कशी करायची. लोकांना वाटतं की यार बॉटल जे आहे ना ते विकायचे कशा मार्केटमध्ये, मी बनवतो सरी पण माझं मार्केट कसं सेट करू. तुम्ही डीलर्स बनवा, डिस्ट्रीब्युटर बनवा जे ऑलरेडी मार्केटमध्ये, त्यांना अप्रोच करा, बल्क सप्लाय करा. रिटेलरला जाऊन नका भेटू कारण की ते उधारीवाला माल करतील. जे बल्क सप्लायर असतात ना, जे डीलर डिस्ट्रीब्युटर, जस्ट डायलवर टाका तुम्ही की यार तुम्ही वॉटर मॅन्युफॅक्चर, तर ऑटोमॅटिकली जे डीलर डिस्ट्रीब्युटर आहे छोटे छोटे ते तुम्हाला कॉल करतील की मला या एरियासाठी डीलरशिप पाहिजे, डिस्ट्रीब्युटरशिप पाहिजे. तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करा, लोकांना दाखवा की तुम्ही किती छान प्रकारे, किती साफ सफाईने तुम्ही बॉटल्स बनवताय, जेणेकरून लोक अट्रॅक्ट होतील आणि तुमच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक होतील. कारण की याच्यात मार्केट एवढं मोठं आहे ना की लोकांना असं पण वाटतं की यार एवढे मोठे मोठे प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये, मोठे मोठे ब्रँड्स आहेत, तर त्यांच्यासोबत मी टक्कर कसं देऊ, त्यांच्यासोबत कम्पीट कसे करू. कारण की लोकल प्लेअर पण आहे, कारण की मोठे मोठे ब्रँड्स असे छोटे छोटे जे आपले सिटीज असताना त्यांना कव्हर नाही करू शकत. तिथे तुम्ही प्लांट टाकला आणि बिझनेस केला तर तुमच्याकडे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होऊन जाते. तर मित्रांनो, तुम्ही जी फॅक्टरी बघितली, समजा तुम्हाला अशा टाईपचं प्लांट सेटअप करायचं तर याची जी इन्व्हेस्टमेंट 1.25 करोड ते 1.5 करोडच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं हे प्लांट सुरू होऊ शकतं. आणि जसं तुमची रिक्वायरमेंट असेल तसं सर तुम्हाला हे पूर्ण प्लांट बनवून देणारे, कस्टमाइज करून देतील. कारण की सर स्वतः त्यांच्या फॅक्टरीमध्ये हे सगळे मशिनरीज बनवता आणि तुम्हाला जसा सपोर्ट हवा असेल सर तुम्हाला द्यायला तयार आहे.